आठवलं गाणं? कॉलेजमध्ये असताना पाऊस पडायला लागल्यावर आवर्जून तो ऐकावंसं वाटायचं, गावंसं वाटायचं ते गाणे म्हणजे गारव्याची गाणी. अतिशय सुंदर गाणी होती. आज अचानक आठवलं आणि मग मी सुद्धा ऐकलं मोबाईलमध्ये. त्यानंतर नाश्त्यासाठी केले अप्पे, रवा अप्पे आहेत. मुलीला जो डबा देते तोच मोस्टली आमचा पण नाश्ता होतो. त्यामुळे तिला अप्पे दिले होते आणि आम्ही सुद्धा नाश्त्याला तेच केलं. तर आता अप्पे होतायत तोपर्यंत रात्री जी कडधान्य भिजत ठेवली होती, त्याच्यातलं पाणी आता उपसून घेते आणि थोडेसे पाणी नितळायला ठेवते चाळणीमध्ये आणि मग त्याला मी बांधून ठेवेल मोड आणण्यासाठी. आहारामध्ये कडधान्यांचा समावेश असलाच पाहिजे म्हणून मग आठवड्यातून 1-2 वेळा मटकी, मूग, छोले असं मी भिजवत असते. म्हणजे प्रोटीन इंटेक सुद्धा आपल्या बॉडीमध्ये नीट राहतो. गुलाबाला आज छान कळी आलेली आहे. बघून खूप आनंद झाला आणि इकडे मी माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी अप्पे घेतलेले आहेत आणि त्याच्याशी गप्पा मारत-मारत, त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत-देत आम्ही नाश्ता एन्जॉय केला. भरपूर प्रश्न असतात त्याला, "हे काय आहे? मम्मी काय खातोय? मग हे काय? हे ते काय?" असे बरेच प्रश्न असतात. लहान मुलांचे प्रश्न तर तुम्हाला माहीतच असतील किती असतात आणि जोपर्यंत आपण ते उत्तरं देत नाही, तोपर्यंत ते काही शांत बसत नाही. इकडे त्यानंतर मी मटकी बांधून ठेवलेली आहे. त्यानंतर केली देवाची पूजा. देवाची पूजा केल्यावर प्रसन्न वाटतंच. त्याचप्रमाणे मी जी बालोपासना म्हणते, ती वाचल्यावर सुद्धा खूप छान वाटतं, खूप आनंदी वाटतं. आणि दुपारच्या जेवणासाठी इथं केलेली आहे सोप्यातली सोपी वांग्या बटाट्याची भाजी दाण्याचं कूट लावून आणि हे आहे जेवणाचं ताट. एक तूप लावलेली पोळी, पापड, साखर आंबा आणि भाजी. असं मस्त जेवण झाल्यानंतर मुलासोबत बघायला बसले मराठी गोष्ट. कारण त्यांना अशा मराठी गोष्टी मी मध्ये-मध्ये बघायला देत असते आणि घरामध्ये सुद्धा स्ट्रिक्टली मराठी बोलते मी त्यांच्याशी. कारण मातृभाषा येणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि इथे जे त्या वातावरणात राहतात सगळीकडे इंग्लिशच आहे. म्हणून मग आपली मातृभाषेचा त्यांना विसर पडू नये म्हणून घरात कंपल्सरी आम्ही मराठीच बोलतो. आणि संध्याकाळी मी इथे करत आहे मस्तपैकी शिरा. आता शिरा करायचं कारण असं, की मुलीचं झालेलं आहे P2 ग्रेड कंप्लीट म्हणजे आणि ती गेलेली आहे P3 मध्ये. पण इथे आता जुलैमध्ये लागलेल्या आहेत शाळांना सुट्ट्या, ज्या आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, त्या इथे लागतात जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये शाळा असते. आणि बस सेलिब्रेशनचा एक छोटासा चान्सच पाहिजे ना, म्हणून मग केलेला आहे शिरा तिच्यासाठी खास, तिला छान वाटावं म्हणून. अ, आयुष्यामध्ये कसं असतं ना, आपलं रोजचंच आयुष्य खूप स्ट्रेसफुल असतं आजकाल, तर इतकं धावपळीचं पण झालेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची टेन्शन्स असतात, काळजी असते आणि मग अशामध्ये ज्या छोट्या-छोट्या गोष्टींचे आनंद असतात ना, ते आपण कुठेतरी सेलिब्रेट करायचं विसरून गेलेलो आहोत, की ह्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद आहे आणि ही छोटी गोष्ट सुद्धा साजरी करता येण्यासारखी आहे, हेच आपण विसरत चाललेलो आहोत. काहीतरी मोठी गोष्ट होईल, काहीतरी आपलं जे मोठं टार्गेट आहे ते कंप्लीट होईल आणि मग आपण सेलिब्रेशन करू. ह्यामध्ये आपल्याला आयुष्याचा बराचसा काळ, बराचसा वेळ आपल्याला वाट बघावी लागते आणि मग आपण तो आनंद सेलिब्रेट करणार असतो. पण तोपर्यंत आपल्या रोजच्याच आयुष्यामध्ये कधीतरी येतात ना असे प्रसंग, की जेव्हा आपल्याला खरोखर मनापासून आनंद होतो. मग अशा वेळेस करायचं छोटंसं घरच्या घरी सेलिब्रेशन. सेलिब्रेशन म्हणजे का प्रत्येक वेळेसच केक आणायचा असं नसतं बरं का. कधी एक छान गोडाचा पदार्थ केला, कधी आईस्क्रीमच आणलं, फॅमिलीसोबत बसून मस्तपैकी ते खाल्लं. एक कधीतरी केले गुलाबजाम, तर कधी घरातल्यांना जो गोडाचा पदार्थ आवडतो किंवा एखादी स्पेशल डिश आवडते ती करायची आणि मस्तपैकी कुटुंबासोबत बसून तो आनंद, तो क्षण सेलिब्रेट करायचा. यालाच तर आयुष्य म्हणतात ना आणि असं म्हटलेलं सुद्धा आहे, लाईफ इज अ सेलिब्रेशन. आपल्याला रोजचा हा दिवस बघायला मिळतो आहे. तेच एक सेलिब्रेशन आहे. म्हणून मग छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मस्तपैकी साजरा करायचा. कारण आजकाल कसं झालेलं आहे ना, स्ट्रेस, टेन्शन हे न बोलवता सुद्धा आपल्यामध्ये असतं आणि ते इतकं झटकन पटकन आपल्या आयुष्यावर कब्जा करतं, की ह्या सगळ्यामध्ये जो आपल्या आयुष्यामध्ये जे काही छोटे-छोटे आनंदाचे क्षण असतात, येतात, ते कुठेतरी आपण दुर्लक्ष करून टाकतो आणि असं वाटतं ह्यात काय एवढं मोठं आहे, ह्यात काय विशेष आहे असं वाटतं. तर असं न करता प्रत्येक गोष्टीला छान गोष्ट झाली असेल, तिला ॲप्रिशिएट करणं महत्वाचं असतं. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतो, की जर तुम्ही कंप्लेंट करत असाल, तर तुम्हाला 1000 रिझन मिळतील अजून कंप्लेंट करायचे आणि जर तुम्ही आनंदी असाल, गोष्ट लहान असेल, पण तुम्ही ती सेलिब्रेट करत असाल ना, तर अजून 10,000 गोष्टी मिळतील तुम्हाला त्या अजून जास्त सेलिब्रेट करण्याच्या. तेव्हा चॉईस आपली आहे. तर इथे मस्तपैकी मी शिरा केलेला आहे आणि
शिरा खाल्ल्यानंतर ही जी खरड असते, ती खरडून मस्तपैकी खायची. कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. आणि शिरा तर ताजा छानच लागतो, पण दुसऱ्या दिवशी अजून मस्त परतवायचा तो आणि मग खायचा. तो तर अजूनच बेस्ट लागतो. कोणाकोणाला आवडतं कमेंट करून